बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांना स्वतः बीड नगर परिषदेमध्ये लक्ष घालण्याची वेळ का आली आहे? बीड शहरामध्ये अजितदादांना 4 दिवसामध्ये 2 वेळेस जाहीर सभा घेण्याची वेळ का आली आहे? ह्या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट जो आहे तो अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या निवडणुकीमध्ये उतरला असल्याचं पाहण्यास मिळत आहे। अजित पवार गटाकडून पप्पू कागदे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा होत असताना शेवटच्या क्षणी पप्पू कागदे यांना डावलून या ठिकाणी इतर उमेदवारांना संधी दिल्यामुळे पप्पू कागदे जे आहेत ते अजित पवार गटावर नाराज झाले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे अजित पवार गटावर दलित समाज देखील आक्रमक झालेला आहे। दलित समाजासाठी ही राखीव जागा असताना पप्पू कागदे यांना डावलून इतरांना जागा दिल्यामुळे अजित पवार गटाकडून दलित समाजाचं मतदान देखील दुरावलं गेलेलं आहे। इतकंच नाही तर अजित पवार गटाकडून दिलेल्या उमेदवारावर वेळोवेळी टीका देखील होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्याचबरोबर या उमेदवारावर स्वतःच्या सुनेने देखील आरोप केले आहेत। याचबरोबर 500 रुपयाची लाच घेतली असल्याचं प्रकरणावर देखील ट्रोल केलं जात असल्यामुळे या उमेदवाराची कुठेतरी विजयाची संधी धोक्यामध्ये असल्या कारणास्तव अजितदादांना बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आणि नगर अध्यक्षपद विजय करण्यासाठी स्वतः लक्ष घालण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचं चित्र या निमित्ताने आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे 2 दिवसापूर्वी अजित पवार यांनी बीड शहरामध्ये जाहीर सभा घेतली होती। या जाहीर सभेच्या माध्यमातून क्षीरसागर कुटुंबियावर त्यांनी हल्लाबोल देखील केला होता। 35 वर्षापासून बीड नगर परिषद ही क्षीरसागर यांच्या ताब्यामध्ये असल्याचा टोला देखील अजितदादांनी लगावला होता। ह्या टोल्याला प्रत्युत्तर देताना योग्य क्षीरसागर यांनी देखील संयमाची भूमिका घेऊन सांगितलं होतं की गेल्या 35 वर्षापासून बीड नगर परिषद जी आहे ते आमच्या ताब्यामध्ये आहे। बीड नगर परिषदेमध्ये कुठकुठले कामं झालेले आहेत हे तुम्हालाही माहीत आहे। त्यामुळे कुठेतरी आता अजितदादा यांची घडी बीड नगर परिषदेमध्ये विस्कटत चालली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे अजितदादांना बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी स्वतः लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे। कारण बीड नगर परिषद अजितदादा यांच्या ताब्यामध्ये आली तर बीडचं पालकमंत्री पद देखील दादांच्या कडे कायम राहू शकतं। नसता बीड नगर परिषद भाजपकडे गेल्याच्या नंतर भाजपचं पालकमंत्री पद जे आहे ते पंकजा मुंडे यांच्याकडे येऊ शकतंय। कारण पंकजा मुंडे यांनी बीड शहरामध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये देखील बोलून दाखवलं आहे, मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री नसले तरी बीड जिल्ह्याची मी कायम पालकत्व सांभाळणारे असल्याचं देखील बोललं जात आहे। याचबरोबर इतरांवर टीका न करता पंकजा मुंडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपली जाहीर सभा गाजवल्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आता पंकजा मुंडे यांच्या बाजूने बीड शहरातील मतदार जो आहे तो उभा राहत असल्या कारणास्तव आणि अजित पवार गटाचा उमेदवाराची सीट धोक्यात असल्या कारणास्तव अजितदादा यांना पुन्हा एकदा बीड शहरामध्ये जाहीर सभा घ्यावी लागत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच अजितदादा यांना पुन्हा एकदा बीड शहरामध्ये जाहीर सभेला सामोरे जावे लागत आहे। ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।